शेळी पालन हे बंदच पडू शकत नाही आपल्याला माहिती आहे आता. हा हा किती जरी शेड झाली हा. काही जरी झालं हे ह्याचा भाव कमी होत नाही कधी, हा उलट वाढत चाललाय. मी शेळ्या घेतल्या तेव्हा 700 रुपये किलो मटण होतं, हा हा आता 800 रुपये येतं. हा घरचे शिक पण म्हणत होते हा, हा. आणखी जा म्हणतात, पण हा. आपलं शिक्षणात एवढे रसच नाही म्हणायचं. हॉटेल जरी सुरू केलं हा त्याच्यात पैसा आहे, हा हा दाबे ते आपले. आता पुणे साईडला पाहतो मी वडापाव विकतात ते लोक हा हा रोजचे 5-5 हजार रुपये घेऊन जातात. हा 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 आपले लोक काय म्हणतात ते बिहारीनीच करावा, हा हा आपल्या लोकांना काय अडचण त्यात करायला. हा 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 काही केलं पाहिजे पण हा धंदा मात्र केला पाहिजे. मोकारी मजा नाही, खायची प्यायची आणि झोपायची, सकाळ पळायची, अभ्यास काहीच नाही. हा आणि काही ताशी तिकडे जाते तर हा. तिथं मस्त आपले धुतल्या तांदळावर राहते, तिकडे गेल्यावर 95 होत बस तिथं गायच्या पेच्या सगळं सुरू करते तिकडे गेले आपल्या इथं. आणि ऐकून काय आई वडिलांना काय वाटतं, हा. आपला बाबू शिकतोय हा हा त्यांनी काय आला पैसे माहितले, हा मला किट घ्यायची अकॅडमीची, हा टाकले ऐकून पैसे हा हा तेवढ्याची ती मला हे दिसते म्हणजे ह्यांची ही निशाणी आहे का नेमकं काय आता मग ही हे असं जे काठेवाडी ही जर असेल का हा. प्युअर काठेवाडी म्हणायची हा. आतमध्ये तर पिल्लांनी पाणी पिलं पाहिजे. हा नाही पाणी जर नाही पिलं हा. का पिल्लाची लवकर वाढ होत नाही. हा हा ह्या काठेवाडी शेळीचं 1 किलो 8 ते 10 दिवसातच पाणी पिलं. हे जुनागडची पायचणी हा ही एक, हा आणि ती अखंड काणी का हा ती आपल्या इकडे फार्मवर राहते. हा 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 आणि हे भावनगर वाल्याची पायचण. ही भावनगर हा पहा शेतकरी सगळ्या जर मित्रांनो नेल्या का हा मग आपल्या 1000-1500 ते घेतो शेळी माग हा. आणायचं. हा म्हणजे नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहितले, टोले जंग अशा फार्मचे आपण माहिती पाहितली. आज आपण पाहणार आहोत माझ्या पाठीमागे ज्या काटेवाडी शेळ्या आहेत ह्या जवळपास लहान मोठ्या 25 ते 30 शेळ्या आहेत. याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. एक 20 वर्षीय युवकाची यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या जवळपास बाहेरून राज्यातून आपल्या राज्यामध्ये येतात आणि त्याचा विक्री तो भैया करतो. 20 वर्षाचा युवक आहे, त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. ह्या शेळ्यांचं व्यवस्थापन कसं करतो, कुठून शेळ्या आणतो, कशा विक्री करतो, ह्यांना खाद्याचं नियोजन कसं, संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचा ज्यांना शेळी पालन करायचंय काटेवाडीमध्ये. तर चला मित्रांनो पाहूया. वय जवळपास 19 ते 20 वर्षच वय आहे आणि त्याच्याकडे जवळपास तब्बल ह्या 25 ते 30 काटेवाडी जातीच्या शेळ्या आहेत. पाहूया त्याकडून सविस्तर माहिती. तर भैया तुझा प्रथमतः परिचय सांग. मी गुजर संकेत, राहणार बरगवाडी, तालुका शिरूर, जिल्हा बीड. बर, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तुझं एवढं कमी वय आहे, एवढ्या कमी वयामध्ये हा. ह्या तू शेळ्या सांभाळतोय, तुला कसं सुचलं बरं आपण शेळी पालन करावं? मी युट्यूबला व्हिडिओ पाहितले, घरच्याला हातभार लागावं म्हणून आपण काहीतरी करायचंच होतं. हा हा मी शिक्षण चालूच आहे पण ते करावं म्हणलं, ह्याच्यात पैसा दिसून आला. पहिल्यांदा गावरान केलं मी. हा गावरान मध्ये करड मोठाले होत नसत, हा पुरत नसत गावरांचं. हा. तर हे व्हिडिओ पाहून पहिल्यांदा 2च काठेवाडी आणल्या, हा हा 2 पासून वाढत वाढत आता भरपूर केल्या. तर बर, 2 काटेवाडी सुरुवातीला कुठून आणल्या होत्या? 2 काठेवाडी इथं जवळ घेतल्या होत्या 40 गावकर. बर बर, आता तू हे जे काटेवाडी शेळ्या आणल्यास हा, किती वर्षापासून किती महिन्यापासून तुझा व्यवसाय सुरू आहे? हे 6 महिन्यापासून चालू केलं. 6 महिन्यापासून. हा. बर, आता ह्याला सध्या शेतामध्ये आपण तू घेऊन फिरतो ह्यांना, हा. तर ह्यांना खाद्याचं नियोजन कसं आहे तुझ्याकडे? खाद्याचं नियोजन संध्याकाळी भूस टाकायची, नाही तर मका टाकून द्यायची, नाही तर घास आहे थोडाफार. बर, भूस कशाचं? तुरीचं भूस आहे. बर, आणि दिवसभर यांचं व्यवस्थापन? दिवसभर या रानात चारत्या, संध्याकाळी आपले खुराक चारून धारा पाणी करून घ्यायच्या. हा. धारा काढून आपलं मग ह्यांना खुराक चारून. बर, आता एवढ्या मोठ्या शेळ्या तू एकटाच सांभाळतो का तुला कोणी मदत करतं? नाही, मी एकटाच सांभाळतो. एकटा सांभाळतो? हा, ही जात गरीब आली, हा, हा. ही पळापळ करीत नाही जास्त. हा, हा. माणूस जिकडे चला आता हे शेळ्याचं सोडण्याचं नियोजन कसं असतं? सकाळी किती वाजता सोडतो? 10च्या नंतर सोडतो सर. 10च्या नंतर. हा, सकाळी ह्यांना काही खुराक वगैरे असतो का? सकाळ नाही चारत, संध्याकाळी एक टाइम, बर, एकच टाइम. एक टाइम. हा, बर, आता दिवसभर सोडल्याच्या नंतर ह्यांना शेतामध्ये म्हणजे तुझं कसं ह्यांचं हे करतो समजा चारण्याचं नियोजन? चारण्याचं जिथं चाराय तिथं जाऊन चालायचं आपण. हा हा, ते आपण मात्र चारते, ह्यांना लय अशी झटून खात्या. हा, हा. आपल्याला झटायची गरज लागत नाही जास्तीत. म्हणजे असं फांटे वगैरे जास्त हे करायचे? हा, ते झटून खाते, गावरान नाही. हा हा, गावरानला आपल्याला फाटा तोडून टाकला तरच ते थांबते, नाही तर नुसते पळत राहते पुढं. हा,
त्यांना खायला जरी कमी भेटलं तरी माणसापासून जास्त लांब जात नाहीत म्हणायचे. म्हणजे अशा उभा राहतात एकदम. हा, आता ही एकदम. शेळी जशी उभा राहिली तसं. हा इथंच बसणार, खायला जरी नाही भेटलं तरी लांब जाणारच नाही, असे आसपासच राहणार सगळे. जिथं माणूस आहे तिथं. हा म्हणजे आपल्या पाळलेल्या कुत्र्यासारखं जसं घरापाशी हा. बसतंय तसं हे जिथं माणूस आहे तिथे येऊन उभा राहतात. हा आणि खायला इथं जरी नाही भेटलं तरी घरी टाकतोच म्हणायचं आपण. हा हा. असं आता उन्हाळ्याचे दिवसच चालू झाले तर हा. भरपूर खायला नाही, त्याच्यामुळे घरी खाते ते. घरी खायला भेटतं. हा आणि घरी जर जास्त भेटलं तर मग ह्या रानात चरत नाही म्हणायचं. म्हणजे आता हे फिरण्याचं काय महत्व आहे बरं? म्हणजे फिरल्याच्या नंतर काय फायदा होतो चिड पीस होत नाही यांना. शेळ्यांना? हा आणि बाकी त्यांच्या तब्येतीला काय? तब्येतीला पाणी जास्त पिते त्याच्यामुळे तब्येतीला फरक पडतो. फिरल्यावर पाणी जास्त पितात. हा. आणि घरी असल्याच्या नंतर घरी असलेच नसेल तर पाणी पितच नाही, सगळे मिळून एक बकेट भर पाणी प्यायचेत ना, हा तेवढंच पाणी प्यायचं. हा हे असं सोडून सोडल्यान हा. असं दुपारच्या टायमिंगला एक 25-30 लिटरचं ड्रम आणलं का हा. तसले 2 ड्रम पण पुरत नाही त्यांना. असं आहे का? हा उन्हामुळे जास्त पाणी पिते. बर बर. आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे भैया. हा. तुझं वय जर बघितलं 19 ते 20 वर्ष वय असेल तुझं. हा. तुझी 12वी आता झालेली समजा नुकतीच, आणि तू शेळ्याचा सांभाळ करतोय. बरं तुला नाही का वाटलं बरं आपण शिक्षण घ्यावं, एखादी मोठी नोकरी करावी शेळ्यामध्ये? काय तसं वाटलं पण आपण शिक्षण करून पाहिलं पण आपल्या ते डोक्यातच बसणं जास्त जास्त. मग हे आपण शेळ्यामध्ये वळलो. म्हणजे तुला व्यवसायच करायचं हे तू ठरवलंच? म्हणजे शिक्षण ठरवलंच. हा शिक्षण घेत असतानाच तुझ्या डोक्यामध्ये हे? डोक्यात हेच. बर बरं. तू शेळी पालनच का बरं निवडलं? भरपूर व्यवसाय आहेत, शेळ्यामध्येच काय एवढं तुला? आता आपण पाहिलं मार्केटमध्ये 1000 ते 800 रुपये किलो आहे काजूच्या भावात मटण चालू आहे. हा हा हा. तर मग आपण शेळीमध्ये वळलो. पहिल्यांदा गावरान केलं तर पण गावरानमध्ये वजन वाढीचा फरकच नसत. हा हा. तर आता हिचं पिल्लू देतानाच 3 ते 4 किलोचं पिल्लू देते बर बर. आणि पिल्लाला दूध शेवटपर्यंत कमी पडत नाही. हा हा. आणि आपल्या गावरानचं दूध आहे हा. का पहिल्या महिन्यातच संपून जातं गावरानचं दूध. मग पिल्ल वरडत राहते, हा हा हा. पान तोडते. हे पान एक 3 महिने तरी पिल्लू पान खात नाही यांचं. असं आहे का? हा निश्चित दुधाव? दिसते दूध रोजचं माझं या 9 शेळ्या आहेत. हा. तर 10 ते 11 लिटर दूध मी डेअरीला घालतो यांचं. कधी? 11 लिटर दूध. पहा मित्रांनो, तुम्हाला कुठली गाय पाळायची गरज नाही, म्हैस पाळायची गरज नाही. अशी जर शेळी असेल तर एका शेळीला किती निघतं सरासरी? चांगली जर शेळी असेल तर? चांगली शेळी जर असेल तर 4 लिटर दूध देते 2 टायमात. 4 लिटर दूध शेळीला निघतं. हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे भैयाचा अनुभव आहे. आणि त्याच्याकडे ज्या शेळ्या आहेत 9 लिटर दूध त्याचं डेअरीला जातं. त्याला भाव वगैरे काय लागतो बरं? भाव 35 ते 40 रुपये भाव लागत म्हणायचं. 40 रुपये? हा भरपूर आहे म्हणायचं. भरपूर आहे. हा बर. आणि ते डेअरीचे घातल्यानंतर जे उरतं ते काय दाना प्यायला? करडल ते सगळं दूध सरतच नाही यांच्या करडल. असं आहे का? हा जास्त मग गुळकंड ते जास्त दूध हा, हा. झालं. मग त्याच्यामुळे बाकीचं डेअरीला घालायचं डेअरीला, हा आणि जेवढं पेते तेवढं हे करायचं. जेवढं पेचे ते हे करायचं. बर. आता हे जे काठीवाडी तू शेळ्या आणल्यास हा. ह्या तो कुठून खरेदी केल्या सगळ्या? आपण गुजरातलाच गेलतो म्हणायचं, जुनागड मधून. गुजरात, जुनागड? हा बर. एवढ्या लांब कसं तुला लक्षात जोडीदार आलं? होते 2-4 जोडीदार होते बाहेरचे. हा, हा, हा. त्यांच्या बरोबर गेलतो. त्यांच्या बरोबर गेलता? हा बरं. एवढ्या कमी वयामध्ये एवढी डेअरिंग कशी बरं तुला? डेअरिंगला काय पैसे सोबत नव्हते तुले, ऑनलाईन पैसा होता. हा हा जसे लागत तेच द्यायचे. हा पुन्हा तिकडे आता असं एक माणूस फिक्स झाला म्हणायचं माझा की हा त्याला रुपये जरी नाही दिला तिथं हा. माल खरेदी करायचा आणि भाडं देऊन माल इथं आणून पोहोच करून देते ते मला. असं आहे का? हा नाही नाही, ते तर बरोबर आहे. पण तुला कशी म्हणजे डेअरिंग सुचली की शेळ्यामध्ये आपण आता एक शेळी समजा मिनिमम कितीला येते? ही शेळी त्या जागेवर आपल्याला 20 ला पडते जवळपास. 20 ला? चांगली क्वालिटी. आता तुझ्याकडे लहान मोठ्या ह्या सुरुवातीला आणताना किती आणल्या तुझा? सुरुवातीला 2, 7, 10 अशाच करीत वाढवल्या होत्या. म्हणजे जरी 10 जरी आणल्या तर हा. 2 लाख रुपये चालले. हा मग एवढा मोठा पैसा खर्च करणं तुला कसं म्हणजे जमलं की आता आपल्या ह्या शेळ्या विकत्या ना, यामधून फायदा होईल? पहिले 10 विकून पाहिजे हा त्यात आपल्याला अशी वाटलं नफा निघून राहिलाय. हा हा मग ह्याची आपण शेतकऱ्याला येऊ माल हा. देऊ, ज्या इच्छित त्यासाठी देऊ. तर म्हणजे ज्याला गरज आहे त्याला विक्री करतो. हा. समजा इथं चारतो, ह्यांना चांगलं खाऊ घालून खुराक चांगल्या तब्येती करून नंतर विकतो. हा नंतर म्हणजे तुझी विक्री बी सुरू आहे आणि सांभाळ सुरू आहे. हा बरं. आता ह्याला जे 2 म्हणजे ह्या सरासरी ह्या शेळीला 2च पिल्ले होते 2च. हा असं मत आहे तुझं? 2 ते 3 पिल्ल शेळीवर राहत. हम्म. काही शेळी एक देते, हा. काही 4 एक देते. देते पण हा काय देते. अडचण नाही. हा बर. आता हे जे होणारे पिल्लेत, हा. आता मटणाचा भाव तू सांगितलं, काजूच्या भावामध्ये मटणाचा भाव आहे हा. 800 रुपये सोन्यासारखा भाव आहे. बरं. आता ह्याचे जे होणारे बकरा असन, पाट असन, ह्या शेतकऱ्यांना विकतो का असं व्यापाऱ्यांना विकतो? घेऊ इच्छित शेतकऱ्यांनी जर घेतली पाट तर शेतकऱ्याला द्यायची, हा. नाही तर आपलं कटिंगच्या भावात देऊन टाकायचे सगळं. बर बर.
आता हे जे शेळ्या आहेत, आता शेळ्यांसाठी शेड वगैरे कसं केलंस काय? शेड आपलं घरी शेड आहे तिकडे हा हा रानातच हा. आहे वर देवा बरं. किती कसं कसं बनवलेलं आहे शेडची रचना वगैरे कसं, म्हणजे किती शेड- खर्च वगैरे त्याला काय, किती एक- जागा आहे ती? जागा 1 गुंठाची जागा जास्त नाहीये हा पण त्याच्यात 3 कप्पे केले. हा पहिला कप्पा केला करडासाठी, हा हा दुसरा केला आपला माल खाद्य ठेवण्यासाठी, हा हा आपली रूम म्हणूनच केली त्याला, हा हा आणि तिसरा कप्पा आहे का हा ते आपले हे शेळ्या कोंडण्यासाठी केला. हा हा आणि बाहेर पटांगण राहिले का त्यात गावाने ठेवायचे. हा. आपले घास पीस जर आणला हा. तर त्यात टाकून द्यायचं, ते गेट उघडीला सगळे खाऊन घेतात हा म्हणायचे. हा पुन्हा यांना अशी सवय, आपण गेट पुन्हा आत उघडीला हा आत माणूस गेलं हा. खाऊन झालं ते आत जाते, आपण म्हणते त्यांना अशी हुसकायची गरज लागत नाही. म्हणजे एका शेळीला बांधायचं नाही संध्याकाळी? नाही बांधत नाही. मारित नाहीत का? मारित नाहीत सहसा एका मुकीला, जी मारते ती बांधतो. हा अशा ह्यात 5 शेळ्या मारतात 30 मधून, हा मग ते बांधून टाकायच्या. बर. आता हे शेळ्यांचं तू सांगितलं, ह्यांना खुराक वगैरे असं प्रमाणामध्ये देतो का कसं, म्हणजे त्याचं असं कसं टाकतो नेमकं खुराकाचं नियोजन? खुराकाचं नियोजन अशा गावांनी 4 पाट्या मांडायच्या, हा. या गावाने 2, दुसऱ्या गावाने 2, हा. 4 पाट्यामध्ये 4 किलो खुराक मांडायचं. हा. 20 शेळ्या ते झालं. हा. 10 पिल्ल आहेत ना, पिल्ल बारीक मोठी आहेत ना, हा. तर त्यांना आपलं बांधून एका जागेवर म्हणजे 1-1, 2-2 ला घ्यायचं म्हणायचं, बाहेर खुराक चारायचं म्हणायचं. बर. तर भाई आता तुझ्या पाठीमागे शेळी बसलेली आहे, साईडने सगळ्या शेळ्या बसल्यात, आपली मुलाखत सुरू आहे आणि आपण बसलोत म्हणून शेळ्या पण बसल्यात तुझ्या हा, जवळपास. शेळ्या बस. म्हणजे ह्या जेवून कळतंय तू सांगितल्याप्रमाणे जात गरीब आहे, हा. जिथं माणूस बसन तिथे ही जात बसती. हे तर लोकांच्या बी लक्षात आलं असं, शेतकऱ्यांना हा. बऱ्याच माहिती, पण ज्यांना नवीन शेळी पालन करायचे त्यांच्यासाठी ही एक खासियत सांगतो ह्या शेळ्यांची. पहा मित्रांनो, ह्या शेळ्या ज्या आहेत काटेवाडी, असं जिथं माणूस थांबन तिथं, म्हणजे आपली जी शेतात जी बाई जाते कामाला, तिच्या मागे जर ही शेळी चालू शकते. गावरान शेळी चालत असताना इकडे तिकडे फिरते, तशी ही शेळी नाहीये, एकदम भारी आहे, गरीब आहे, तुम्हाला पाळण्याजोगी आहे. अजून पाहूया भैयाकडून माहिती. भैया बरं, आता ह्या शेळ्या सांभाळणं एवढ्या मोठ्या, बरेचशा लोकांचं असं मत आहे हा. शेळी पालनामध्ये काय नाही, लय कष्ट घ्यावं लागतंय आणि ह्यामध्ये काय नाही, मरझड आहे. काय सांगतील बरं? मरझड तर चालूच राहते, कोणता जरी धंदा जरी असला. हा आणि कष्ट आपल्याला कोणत्या तरी क्षेत्रात कष्ट करायचंच आहे. हा हा हा. बरोबर. आणि आपल्यासाठी डोंगर वगैरे भरपूर आहे इकडे हा. जायला हा. आपल्याला, हे पडीक वगैरे जमीन भरपूर आहे. हा हा आणि अशी शेळी तर दुधाच्या ह्याच्यावर यांचं भेटून जातं खराक खुराक ते सगळं. म्हणजे दुधाचा आठवड्याला पैसे येतात म्हणायचं, हा, महिन्याला पैसे हा. येतात. त्यांचा खर्च निघून पण आपला वैयक्तिक एक जणाचा खर्च निघतो म्हणायचं, हा जे इकडे तिकडे खर्च होतो ना दुखणं. हा हा आणि ते बी खर्च निघतो आणि हा. असे बी पैसे राहतात. आणि ह्यांना 1 रुपया सकट गोळी नाही आतापर्यंत कोणत्याच शेळीला. कुठलंच काही नाही. हा, फक्त एक शेळी गाभाडी, तिला डॉक्टर बोललेला होता, हा हा नाही तर आपण हाताने सगळं करतो. सगळं आता तुला कसं आहे सगळं हे जमतं हँडल? ते आता जमता जमून आलं म्हणायचं सगळं. हा सगळं म्हणजे माहिती घेत घेत. हा, माहिती घेत बर बर. आता हे जे तुझ्याकडे समजा आता एवढ्या मोठ्या शेळ्या आहेत, एवढ्या मोठ्या शेळ्या म्हणलं की कोणाच्या तरी सोबत एखादं सोबतीला असतं. बरं, जे सकाळी तुझे तिथं कामकाज असतं, ह्याचे झाड लोड, लेंड्या झाडणं, हे ते वडील करू लागते तर हा सकाळ दारा पाणी ते करू लागते. हा मग दुसरं काही नाही, बाकीचं तू बाकी- सगळं हा. बघतो, सगळं हँडल करतो. सगळं मीच करतो म्हणायचं. बर. आता हे दिवसभर शेळ्या सांभाळून हे करून तुला कंटाळा येत नाही का बरं? कंटाळा असं ह्या क्षेत्रात तर कंटाळाच येत नाही मला, हा. सांगायचं जर झालं. काय पैसा भेटतोय ना? पैसा तर चालूच राहतो, कोणच्या ते काहीतरी केलं तर पैसा भेटणार. हा, कष्ट घ्यावा लागेल. हा, कष्ट घ्यावाच ना. बर बर. आता आपला विषय होता की तू हेच का क्षेत्र निवडलं, बऱ्याचशा गोष्टी. तर बरं, तुला दुसरं काय ऑप्शन होतं का? हेच ऑप्शन आहे तुझ्यापाशी? ऑप्शन भरपूर येतं. हा घरचे शिक पण म्हणत होते, हा, हा. आणखी जा म्हणतात, पण हा. आपलं शिक्षणात एवढे रसच नाही म्हणायचं आपल्याला पहिल्यापासूनच. हा हा आणि घरी ट्रॅक्टर पण होता, हा हा पण ट्रॅक्टर मध्ये पण आपल्याला चालवायला जमू शकतो, पण नकोच म्हणलं मला. हा हा शेळी पालन हे बंदच पडू शकत नाही, आपल्याला माहिती आहे आता. हा हा किती जरी शेड झाली, हा. काही जरी झालं, हा. ह्याचा भाव कमी होत नाही कधी, हा उलट वाढत चाललाय. मी शेळ्या घेतल्या तेव्हा 700 रुपये किलो मटण होतं, हा हा आता 800 रुपये. हा आता मायापाशी ह्या करी निमित्त 3 बोकडे येतं, हा 34-35 हजाराला मागत येतं. हा आपण आता रोख पैशामुळे राहिलीत, हा. पैसे दिले का घेऊन जातील ती घेऊन मला. मग असं मागतात पण उधार मागतात. हा, उधार मागितली 34ला. हा हा मी म्हणलं हा 1000 कमी दे, पण माझे रोखीन घेऊन जा. हा हा बरोबर आहे. हा, त्यांच्या मागं कुठं पळत हा बसायचं. हा हा किती महिन्याची बोकडे आहेत ते सरासरी? काटेवाडी शेळीचं एक आहे का, ते 3.5 महिन्याचं हा. आहे. गावरान 2 येतं, हा हा ते लय 8-8 महिन्याची. हा बर बर. आणि जे काटेवाडी शेळीचं बोकड आहे का, हा ह्यांच्यापेक्षा डबलच आहे म्हणायचं. हा हा त्यांना 10,000 भाव लागेल ना, त्याला 14,000 लागेल. काटेवाडीला 14 आणि गावरानला 10.
ते आता जरी धरून आणलं आणि शेळी पशी उभा केलं का हा तर ते प्यायला बघतं आणखी. गावरान हा नाही नाही काटेवाडी हा किती महिन्याचं आहे? 3.5 ते 4 महिन्याचे. आणखी दात पण ते दुधाचे हे आपली खायची दात आता आलीत त्याला. बर बर, म्हणजे नुसत्या दुधावरच त्यांची तब्येत होती म्हणायचं, विक्रीला येते. आता तर 1 महिन्यापूर्वी त्याला सोडायला सुरू केलंय. बर, आता 3.5 महिन्याचं समजा वजन किती एक असेल बरं एक अंदाजे? वजन त्याचं 30 किलो भरायला पाहिजे. 30 किलो भरायला पाहिजे. एकटाच होता ना ते शेळीला. हा. गावरानचं 3.5 महिन्याचं किती होईल वजन? त्यांचं काय 17-18 पर्यंत गावाचं. म्हणजे ह्याच्या जवळपास डबलच म्हणायचं बरं. डबलच भरतं म्हणायचं. त्याच्यामुळे ही जात परवडती. परवडत. त्याच्यामुळे ह्याच्यात आपण उतरलो तर ना. मग एक इच्छा आहे हा. हर एक शेतकऱ्याने येऊ माल सुरू करावा. 1-2 असा माल ह्याच्यात प्रॉफिट आहे. हा हा, म्हणजे शेतकऱ्यांनी समजा जात जर निवडायची असेल तर काटेवाडी. काटेवाडी. बर, आता प्रत्येक शेतकऱ्यांचा वेगवेगळा प्रश्न असतो. आपापल्या हिशोबाने लोक निवडतात. जसं तुला ह्यामध्ये अनुभव आला, हा. तुला लक्षात आलं ह्यामध्ये पैसा आहे. हा. आता अजून एक प्रश्न आहे की बरेचसे लोक बिटल शेळी पालनाकडे वळत आहेत. बिटलला आपण पण 2 घेऊन पाहिजे हा. पण रोगराई जास्त आहे त्याला. हा हा ती वॅक्सिन आणि ते म्हणलं आपल्याच्या होणारच नाही. हा हा, आपल्या ह्यांना सोडायचे डायरेक्ट डोंगरात घालायचे. हा. सारखे भरपूर आहे. डोंगरातली शेळी. हा डोंगरातलीच. तिकडे जरी आपण खरेदी एखाद्या वेळेस पाहिलं व्हिडिओ हा तिथं असे एकदम पाषाणचा खडकाव पण शेळ्या आहेत. हा हा आपल्याच परिसर काही जागेवर बंदिस्त पण भेटतात. हा हा काही जागेवर असे एकदम डोंगरातल्या भेटतात. काही हा. जागेवर सपाटीच्या भेटतात. हा हा, आणि आपण या पूर्ण डोंगरातली खरेदी करून आणलेली म्हणायचं. पूर्ण डोंगरातली आणि हा. इकडे बी डोंगरामध्येच चालते. तिकडे बी डोंगरामध्ये एकदम काटक शेळी म्हणायचं. काटक. बर, आता ते बिटलचा विषय होता आपला. ते बिटल मध्ये बरेचसे आम्ही आता अशा फार्मवर जातो, हा. शेतकऱ्यांना भेटतो, किंवा आता महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बिटल जातीला एवढी मागणी आहे. बिटलचं बोकड 1.5 लाख, कुणी म्हणतं 3 लाख, कुणी म्हणतं 4 लाख, अनेक म्हणजे. हा. आणि लोकांना सांगितल्याच्या नंतर असे शेतकरी असतात नवीन, ते बघून दुसरे सध्या शेतकरी करतात. हा. काही लोक म्हणते ते खोट आहे. बरं, हा. तुझ्या मते काय बरं अनुभव सांग बरं, तुला असं कुठं बघितलंस का काय? पाहायला हाय इथं जवळपास. पण हा. त्यांचा आता पूर्ण कोठा विकून टाकला त्यांनी. पत्र्यासकट विकायचा आहे. आता या मरझडीमध्ये त्यांची एक रात्री 6 शेळ्या मेल्या. हा हा दुसऱ्या रात्री 6 गाभाड्या. हा हा हा, त्यांनी 14 ते 15 हजार रुपयांनी बाजारात सगळी शेळी विकून टाकली. म्हणजे मरझड असल्या. मरझडी लय झाली त्यांची. बर, हे अनुभव समजा एक हा. तुझा. बरं, नाही माझं म्हणणं की आता मला समजा- अशी सांगायची विठ्ठल मध्ये करा. हा घरचे वडील म्हणायचे लोक विठ्ठल मध्ये करते तर हा करते. हा हा पण पप्पाला म्हणलं आपल्याला नकोच ते. हा हा, बरं, सगळ्यात सुरुवातीला तू हे काटेवाडीचं कुठं बघितलं होतं बरं? काटेवाडी आपण इथं आपल्या परिसरात नव्हतीच त्या टायमिंगला. हा हा तर एक राजुरी मध्ये तुमच्या तिकडे हा. परिसरात एक हा. राजुरी, हा. त्या परिसरात एक जणापाशी होत्या म्हणायचं. हा हा त्यांच्या पाहून मी आणि वडील दोघं असे तिकडे गेलो हा. 40 गावकडे. हा हा तर तिथं आपल्याला त्या टायमिंगला 22 हजार रुपयाला भेटले तिथं. हा हा आणि आता तर ह्यांचं मार्केट वाढतच चाललंय, कमी होतच नाही यांचं. हा, तू सांगितलं बरोबर. हा, तर बर. ती शेळी जाग्यावर 22 ला भेटायला लागली तिकडे. हा. चांगली जर घेतली तर. हा हा आणि ह्यांचं असं आहे की सगळ्यात लय दूध देतात असं नाही, हा. पण लिटरच्या वर सगळी शेळी दूध देते. म्हणजे मिनिमम 1 लिटर तर दूध भेटतच हा, म्हणायचं. भेटतंच. खायला जर चांगलं भेटलं, शेळी जर चांगली हा, असेल खायला तर 3 चांगलं लिटर भेटतं. 4 लिटर काय हा. देत असेल तर देत असेल. तिथून आपण एक होंडी शेळी होती बघा बरं का. हा हा, ती आपण 18,200 रुपये केली. हम्म. ती गाभाडलेलीच होती. हा हा पिल्लं मेलती तिची हा. सडी म्हणून दिली आपण. हा. नेणार आहेत हा. का त्यांचा 8 दिवसांनी फोन आला. मी 3 लिटर 2 टायमाची गॅरंटी दिली ती. हा हा, म्हणले 4 लिटर दूध देते. तुला 3 लिटर सांगितलं आणि दिलं 4 लिटर. हा, खुश झाले असतील, फोन आला झाली. हा, काय म्हणले मग? ते म्हणले आपल्याला आणखी 2 शेळ्या पाहिजेत. हा हा ती येते ना अजून द्या. हा. तिकडे एक वर एक शेळी चरती. हा हा ती एक त्यांचा सौदा झालेला आहे तिचा. हा हा, आणि इथे एक बसेल तिचा हा. एक सौदा आहे. बर बर. आता म्हणजे हे सारखं तुझं विक्री चालूच आहे चालू म्हणायचं. आहे, चालू. मग जशा विकत्या तशा तू तिकून आणतोय हा. आणि घरी ठेवल्या की समजा तू चारतो दिवसभर. हा, जरी नाही विकली आपला हा. असं हेतू नाही इकावच म्हणून. हा हा शेळी तर 2 बच्चा देते. हा, हे महत्वाचं आहे. हा. म्हणजे काही लोक व्यापार करते, हा, तुझा व्यापार नाही हे व्यापार सांग, नाही, शेतकऱ्यांना शेतकरी. सांग. आपला शेतकरीच आहे मी बी. हा. व्यापारी नाहीये. हा जर शेळी आपली इथून नेली, हा शेळी खाटी जर निघली म्हणजे हा. खाली जर शेळी निघली, हा तिच्या बदल्यात दुसरी शेळी देऊ, नाही हा. तर पैसे इकून रिटर्न मारू त्यांना. हा हा, म्हणजे इतकी गॅरंटी हा, तुझी. आपली गॅरंटी राहणार. हा. म्हणजे आता कसं असतंय आपल्याला 2 रुपये 8 भेटा. दिवसापूर्वी एक शेळी नेलती हा हा पिवळ्या कांड्यावली तिकडे चरत असून हा हा, बर बर. ती बघू आपण, शेळी दाखवू. त्यांनी हा. खाली म्हणून म्हणले ते त्यांना म्हणलं आणून घाला. हा हा त्यांना एक दुसरी शेळी दिली, पिल्लावाली दिली, एका बच्च्यावाली. हा हा ती खुश झाले. हा. त्यांनी एक्स्ट्रा 500 देऊन गेली. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये पहा शेतकरी मित्रांनो, कुठलाही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर असा अनुभव घ्या. आता ह्या भयाचं वय एकदम कमी आहे,
सांगितलं तसं ही 12वी नुकतीच झालेली आहे. नुकतीच 19 वर्ष 23 वर्ष वय आहे आणि एवढ्या वयामध्ये एवढ्या समजदारीपणा, सगळ्या गोष्टी एवढं हँडल करणं, व्यवहार करणं, बाहेर राज्यातून शेळ्या आणणं. मित्रांनो, कुठली गोष्ट केली ना तर अवघड काहीच नाही. ह्या भयाचा आपल्याला सगळं सुरुवातीला व्यवसाय पाहून आपण हे सांगतोय. तर काय म्हणतो तर सांगायला. सुरुवातीला आपल्याला अवघड कोणची गोष्ट वाटणार हा. सोपं तर काहीच नसते. हा हा आता नोकरीसाठी जाते त्यांना पण सोपं नाहीये ते. हा बरोबर आहे. ते ज्याची त्याची इच्छा राहते, ज्याचा त्याचा छंद राहतो. हा हा माझं म्हणणं एकच हा. आहे, शेळी पालन करा, काही करा, पण हा. व्यवसाय करा. हा हा व्यवसायामध्ये आपले हे होणार नाही. व्यवसायामध्ये काय नेमकं व्यवसाय. आता बरेच लोकांचं म्हणणं आहे की व्यवसाय समजा जर करत असलं लय त्रास आहे आणि नोकरदाराला असं सावलीत बसायचं. हा. नोकरदाराला एक लवकर म्हणजे आता लग्नाचं कसं आहे, आता बऱ्याच लोकांचं असं मत आहे की नोकरी असेल तर लवकर लग्न होतं. नोकरी पण सगळ्याला नाही ना. हा हा ते बी बरोबर आहे. हा. हा ज्याचे आहे ते हा. नोकरी करूनच बघा, असं नाही की हा 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 हे बी करा म्हणून नाही. हा. नोकरी ज्याला होईल त्यांनी केली पाहिजे, नाही तर उग आपले जायचं हा, हा. राहायचं माझ्यात. हा 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 हे महत्वाचं आहे. हा. आमच्या बरोबर मुलं होते काही अकॅडमी मध्ये. हा हा संध्याकाळी आपले खायचे प्यायचे आणि झोपायचे, सकाळ पळायचे, अभ्यास काहीच नाही. हा हा आणि काही ताशी तिकडे जाते तर हा. इथं मस्त आपले धुतल्या तांदळावर राहते. तिकडे गेल्यावर 95 होत बस तिथं. गायच्या पेच्या सगळं सुरू करते तिकडे गेले आपल्या इथं. हा, हा. आणि ऐकून काय आई वडिलांना काय वाटतं, हा. आपला बाबू शिकतोय, हा 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 त्यांनी कायला पैसे माहितले, हा. मला किट घ्यायची अकॅडमीची, हा. टाकले ऐकून पैसे, हा हा तेवढ्याची ती दारू पिते सगळी. तुम्हाला सांगायचं. अरे बाप. आपल्या रूम मध्ये 25 मुलं होती, हा हा त्यातली 17-18 मुलं दारू पिते. अरे बापरे, अवघडच आहे मग. हा, रूम मोठी होती ना. मग तुला नाही का वाटलं त्यांच्या सोबत आपण बी मजा नाही, करावी? आपण 1 महिनाभर त्या रूम मध्ये राहिलो होतं. मग तुला नाही का वाटलं मजा करावा, फिरावा, मस्त आईस करावा? आईस करायला आपलं डोकं चलत नव्हतं, पण आपण करून बघितलं. हा हा आणि केलं तर आपले शिक्षणाचं हे हा. समजा तुला जमलं नाही त्या गोष्टी, जमलंच नाही. मग तुझ्या डोक्यामध्ये ही कल्पना हा, सुचली. धंदा करायचा, एक हा. तर कोंबडी पालन करायचं होतं, नाही तर हा. हे करायचं हा होतं. हा हा तर आपण कोंबडी पालनला केलं शेड, हा पण ते नको म्हणलं. हा. हे जरा ह्याच्यात जरा पैसे दिसले म्हटलं मला. हा. 800 रुपये किलो, हा हा 700 रुपये किलो चालूच आहे ते. हा हा म्हणजे तुझ्या लक्षात तिथंच आलं हा. म्हणायचं आपल्याला हे काय जमत नाही, हा. भरती वगैरे काय जे शिक्षण हा, असेल शिक्षण आहे. तर आपण ह्यामध्ये सुरुवात करा. हा, म्हणजे कमी वयामध्ये तुझ्या लगेच लक्षात आलं. लगेच लक्षात येऊन गेलं. बर बर. पहा शेतकरी मित्रांनो, हे जे अनुभव आहेत ते इथून निघतात, आतून जे आहे ते सत्य आहे. ते सत्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्यवसायाला एक जोड असते, एक अनुभव असतो, ते अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. व्यवसाय तर प्रत्येक माणूस करतं. त्या भाईने सांगितलं व्यवसाय आधी शिक्षण बघा. शिक्षण जर तुम्हाला नाही जमलं तर व्यवसायामध्ये उतरा. त्याचं म्हणणं नाही की तुम्ही लगेच व्यवसाय करा, त्याचं नाही. माझं पण मत तेच आहे, त्याच्या मताशी मी सहमत आहे. आधी आपल्याला जी गोष्ट जमते ती करून बघा, नाही जमलं तर ह्या गोष्टी करा, पण व्यवसाय करा, त्याचं मत आहे. हा, कोणचा व्यवसाय करा. बर. असं नाही की शेळ्या करा, काही करा. तुम्ही जर हॉटेल जरी सुरू केलं, हा त्याच्यात पैसा आहे. हा हा दाबे ते आपले आता पुणे साईडला पाहतो मी, वडापाव विकतात ते लोक, हा हा रोजचे 5-5 हजार रुपये घेऊन जातात. हा 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 आपले लोक काय म्हणतात ते बिहारीनीच करावा. हा हा आपल्या लोकांना काय अडचण त्यात करायला. हा 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 काही केलं पाहिजे, पण हा धंदा मात्र केला पाहिजे. मोकार हिंडण्यात मजा नाही. हा 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 मोकार मी बी आता 5-6 महिने हिंडलो. हा मग शेतीत करायचं म्हणून शेतीसाठी जोडधंदा केला. हा तर सुरू आहे जोडधंदा. हा पहिल्यांदा मी बाजारातून बोकडे घेतले होते, 14 बोकडं, हा हा 6,000 रुपये प्रमाणे. हा तर आपण 9,000 रुपयांनी विकले. 6,000 घेतली आणि 9,000 9,000 विकले 1-1.5 महिन्यात. म्हणजे एका बोकडा माग तुला 3,000 रुपये राहिले हा. समजा. तर किती घेतले होते तू? 14 बोकडे घेतले होते. 14 बोकडं. बघा 3 10 30 आणि ते वरचे 3 चोक 12, 42,000 रुपये. 42,000 रुपये तुला किती महिन्यात राहिले? आपले 1.5 महिन्यात राहिले म्हणायचं. 1.5 महिन्यामध्ये 42,000 रुपये कमवले एवढ्या कमी वयामध्ये. हा पहिला अनुभव आहे. आता तर शेळ्या विकतोय, बघा किती कमवत असं. आपल्याला नाही सांगायचं की तू एवढाच कमवतो तेवढा कमवतोय. त्याच्या बोलण्यामध्ये किती एकदम समंजसपणा आहे, किती एकदम प्रामाणिक बोलतोय, विश्वासाने बोलतोय, एकदम असं. म्हणजे ह्या गोष्टी असतात मित्रांनो, हे दाखवण्याचं कारण असतं की तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत. बरं भाई, आता आपण थोडं शेळी पालनाकडे वळूया. तुझं जे आता हे शेळी पालन आहे, शेळी पालन तू सुरुवात केली आहे, 6 महिन्यापासून करतोय सगळ्या गोष्टी. आता हे जे शेळ्या आहेत डोंगरामध्ये तुझ्या फिरतात. हा. बरं, आता हे पिल्लांचं ह्याचं व्यवस्थापन आता ही शेळी येल्याच्या नंतर कसं असते बरं? शेळी आपले लोक काय करतात, शेळी येली का पिलाला दोन आपले हे तास दुधच पाजत नाहीत, म्हणजे जार पाळला पाहिजे. हा असं नाही, जाराचं त्याचं काही नाहीये. हा. आपलं 10-15 मिनिटं दुसरं पिल्लू येण्याची वाट पाहिजे. हा हा 2 पिल्ले आले त्याच्या 10 मिनिटं वाट हा. पाहून तिसऱ्याची वाट पाहिजे. हा
जार जर आला खाली हम्म. उलशिक थोडा हम्म. की आपले लोक पडूस तर वाट पाहतात त्याची. पडूस तर पिल्लाचं काय होतं हम्म. त्या टायमिंगला त्याला दुधाची गरज राहते जास्तीत जास्त. हम्म. ते दरपड मरपड दुधामुळेच करतं. हा हा शेळीला मग आपले पहिल्या 2 धारा मारून घ्यायच्या, हम्म. गौरी वर्ग आपले शेणावर मारून घ्यायच्या, हा लगेच दूध पाजायचं, हम्म. पिल्ला शांत होती तर हम्म. मग शेळी आपली जवळपास बसून राहते. हा हा रानातच सगळ्या शेळ्या यायला त्यात म्हणायचं, एका हा. अर्धी रातचं यायला ते म्हणायचं. हा आतापर्यंत आपल्या कोट्यावर बऱ्याच 20-25 शेळ्या आल्या असत्या. बर. त्यांना पिल्लाचं समजा किती महिन्याच्या नंतर किती दिवसाच्या नंतर असं पिल्लाला खायला चारा दिला पाहिजे? खायला एक महिन्याच्या आतमध्ये तर पिल्लाने पाणी पिलं पाहिजे. हा नाही पाणी जर नाही पिलं हा. का पिल्लाची लवकर वाढ होत नाही. हा हा ह्या काठेवाडी शेळीचं 1 किलो 8 ते 10 दिवसातच पाणी पितं. 8 ते 10 दिवसात. हा देतानाच पिल्लू आहे का ते हा. पलीकडे पिल्लू बसली का हा. त्या मापाचं पिल्लू देतात ते. हा हा ते गावरांचं पिल्लू जवळपास 2-2.5 महिन्यात पिल्लू येते. ते गावरांचं. हा त्यात दुखलं म्हणून बारीक राहिलं ते. हा 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 बर बर. आणि काटेवाडीचं एका दिवसाचं पिल्लू तेवढं दिसतं. एके दिवसाचं पिल्लू तेवढं दिसतं. आपण तिथं आता कोट्यावर गेले होता हा हा बर बर. पिल्ल ते लय नाही 8 दिवस शेळ्या गेलेले आहेत माझ्या सगळ्याचे. हा हा बर. आणि असं नाही की कोणत्या पिल्लाला लावून घेते आपापले, हा हा असं नाही. कोणचं पिल्लू त्यांचंच पिल्लू नाही. हा. आपण 2 कोणचे काढायचे खाली हा. सोडायचे, म्हणजे आपले कुठल्याही पिल्लाला ही शेळी पाजते. पिऊन देते. हा म्हणजे दुसऱ्या एखाद्या समजा पिल्लाची आई जर मेली समजा बाय चान्स हा, काही मेली. जर अचानक जर किंवा विकली आपण हा तर ती दुसऱ्या शेळीने आपण पाजू शकतो. असं बॉटलने पाजायची गरज नाही. बॉटलनी पाजायची गरज नाही. एकदम भारी आहे. हा एकदम भारी. ह्या शेळीने 3 बोकड दिलती. हा हिचं एक पिल्लू मेलं हा तरी आपण तिला नाही हे आपली शेळीचं जर पिल्लू जर मेलं का हा. ती शेळी दुसरी 2 पिऊन देत नाही. हा हा तर हिला आपण जवळ जायचं नाही काय नाही, पिल्ले हा. 2 सोडायचे हा आणि शेळी जवळ धरून उभा राहायचं म्हणजे ती आपल्या बऱ्याचशा आहेत ना हा हा पिलाला तोडीतात म्हणून उभा हा, राहायचं. उभा राहायचं. ते आतून बाहेर काढे का हा. गेटच्या हा. ती राईट हिला जाऊन पेणार. हा आपल्या पिल्ला एक 8 दिवस आहे का हा. त्यांना पेचच कळत नाही. हा हा त्या पिल्लाला 2 दिवसात लगेच ते थंड धरतं, म्हणजे स्तन आहेत का ते हा. 2 हा. लगेच धरायला सुरू करते ती पिल्ला. लगेच पळ मग एवढं हा. हुशार आहे समजा. हुशार राहते जाते. बर बर. आता एक महत्वाचा विषय आहे. हा. ह्या शेळ्यांना आपल्या इथं दाखव. ह्या शेळ्यांना आहे का हा. ह्या इथं जवळ आहे तर हे असं हे 2 आहे. हा. हा हे काटेवाडी मी बराच वेळ झाला तुझ्या बघतोय. हा. प्रत्येक शेळीला मला हे दिसतंय. म्हणजे ह्यांची ही निशाणी आहे का नेमकं काय आहे बरं? निशाण- आता मग ही हे असं जे काठेवाडी ही जर असेल का हा. प्युअर काठेवाडी म्हणायचं. हा आणि आणखी एक शेळी आहे हा. तिकडे गेली, बर. तिला बिगर गलोळाच्या पण असते. हा 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 तिला कसं एकच आहे असं नाही, हा. काहीला कानाला पण राहते हा हा आणि शिंगावता यांचे जाऊच नाही. हा हा शिंग ही जर जर झालं तर तिसऱ्या वेळा त्यांनी चौथ्यांदा गाप जाईन म्हणायचं. हा हा शिंगाचं काय शिंगावर जाऊ नये म्हणजे नेमकं काय? शिंगाचं यांचं 10 ते 15 दिवसाची पिल्लाला एक हा. बोटावून शिंग निघते हा हा आणि 4 महिने ते आपल्या अंगठ्यावरून शिंग राहते. हा. आपल्या पिल्लाला 4 महिन्याचं बारीक बारीक शिंग निघते. हा याचे शिंग जे आहेत तर काळविटावून एकदम अशी पिळादार शिंग आहे ते. पेदार राहते, हा पिळदार शिंग आहे आणि एकदम असं मजबूत शिंग आहे. मजबूत. हा पण आपल्या शेळ्यांची शिंग कशी असते एकदम गावरान. बारीक म्हणजे हा. हे नाही. मग ही पण खासियत आहे म्हणा. हा ही बी खासियत आहे. बर आता ही गाव म्हणजे काटेवाडी शेळी ओळखायसाठी एकदम सोपी म्हणायचं. सोपी. हा हे गळ्यात ते 2 आलेले आणि आणि हे हा. बरं हे कानाचं काय बरं? आता हे शेळ्यांचे कान असे थोडे कट केले म्हणे काय? हे गुजरात मध्ये हे बघा. हा बोला जरा. हे जुनागडची पायचानी हा ही एक, हा आणि ती अखंड कानी का हा ती आपल्या इकडे फार्मवर राहते. हा 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 आणि हे भावनगरी वाल्याची पायचान. ही भावनगर. हा पहा शेतकरी मित्रांनो ही भावनगर म्हणजे ही अशी असं कान जर असेल तर भावनगर का? हा म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी हे आहे म्हणा. वेगवेगळी ह्याची ही भावनगरची ओळख. ओळख. आणि ही जी दाखवली ही कुठली? जुनागड. ही जुनागड म्हणजे दोन्ही कोण कट एकदम हा होते. बुच्ची केलेली. हा आणि असं थोडं कट केलेलं हा हे जुनागड. आणि दुसरे काय म्हणलं अजून? ही एल टाईप हा भावनगरची ही बी. ही एल टाईप भावनगर. हा बर बर म्हणजे प्रत्येकाने आपापले आणि मधून चिंपाळलेली का हा हा ही कोणची तरी बाउंड्री तिथे एक, हा हा त्या बाउंड्रीच्या कानाला ती अशी केलेली असं आहे का? म्हणजे हा. प्रत्येक हे जे कट करतात कट म्हणायचं. करते ते जिल्ह्यावर राहते त्यांच्या. पहा शेतकरी मित्रांनो हे जे शेळ्या आहेत शेळ्यामध्ये त्यांच्या ओळखीसाठी ही शेळी कुठली भावनगरची का जुनागडची का चाळीसगावची का काय असे म्हणजे हा. प्रत्येक वेगवेगळ्या त्यांच्या हे आहेत. आपल्या कशा गावरांचे सगळे सेम कान असते तसं नाही. तिकडे हे ओळख येण्यासाठी हे इथली शेळी आहे तिथली शेळी अशा हे भैयाने सांगितलं. बघा आता शिकत 6 महिने झालेत. आता हे सगळं तेच आहे. आपण हा. त्याला काय कुठल्या गोष्टी फक्त विचारतोय ते सांगतोय हा. जे आहे ते जशाच तसं. 6 महिन्यामध्ये एवढा अनुभव त्या भैयाकडे आहे. आणि त्यांनी अजून एक बारकाव्या गोष्टी सांगितल्या जे की शेळी पालनामधल्या. शेळीचं पिल्लू जन्माल्याच्या नंतर कसं हे केलं पाहिजे त्याचं व्यवस्थापन सगळ्या गोष्टीचं त्याच्याकडे नॉलेज आहे मित्रांनो. आणि हे नॉलेज असल्याच्या नंतर ते शेळी पालन त्यांनी सुरुवात केलेली आहे.
तर असं शेळी पालन तो करत आहे. आपण त्याच्याकडून अजून माहिती जाणून घेऊया कशा पद्धतीने बाकीचं त्याचं व्यवस्थापन असतंय, काय असतंय. तर मित्रांनो, आपण काय करता, आपण संपूर्ण आपले व्हिडिओ पाहता. आपण व्हिडिओ लॉंग यासाठी बनवतो, ज्यांना शेळी पालन करायचे ते शेतकरी संपूर्ण व्हिडिओ पाहतात, त्यांना परिपूर्ण माहिती भेटली पाहिजे. त्यासाठी आपण सगळी माहिती शेतकऱ्यांना असेल, फार्मरला असेल, आपण विचारतो. आणि अशा शेळ्यांची ही माहिती या भायाकडे आहे. तर काय सांगितले ह्याचं काय म्हणतो ही पहिला रुपाटी. हा हा आपली पहिला रुपाटी लय जर झालं का 25 ते 20 किलोच्या वजनात राहते. 25-30 किलोच्या. म्हणजे पहिल्या येताची ही पाठ आहे. हा आता शिक म्हणायचं 3 ते 3.5 महिन्याची गाभण आहे. हे गाभण म्हणजे असं आता शिक जवळ सोडली का असेल. हे बघा मित्रांनो, जवळून दाखव थोडे. हे बघा, ही जी 2 ते 3 महिन्याची गाभण आहे आणि कास पहिल्या येताची शेळी आहे. म्हणजे फक्त पहिलं येत आहे. आणि शेळी केवढी मोठी दिसते मित्रांनो, पहा. असं वाटतं दुसरं तिसरं येत असं. तर असा हे काटेवाडीमध्ये अशी म्हणजे बांधा दिसतो, एवढी मोठी शेळी आहे. लांब हे शेळी पालन तुम्ही नक्की करू शकता, फायद्याचं आहे. बरं, आता तुझ्याकडे ह्या संपूर्ण शेळ्या आहेत. आता आपण इथं तुझी मुलाखत घेतोय. काही शेळ्या बसल्यात, उग एखादी शेळी बाहेर फिरते. तुझं म्हणजे अनुभव भरपूर आहे. आणि आता हे जे तू सांगितलं, समजा एखाद्यांना हे तुझ्या शेळ्या पाहिजे असत्या, तर कसं याचं विक्री कसं म्हणजे कसं काय असेल आता की शेळी पाहून किंमत ठरते सर. बर, हा शेळी पाहून आपल्यापासून 22,000 ते 30,000 ह्यात आहेत रेंज. बर, म्हणजे कमी जास्त होतं जसं गावरांना भेटतात. गावरान आपली 15 ते 20 पर्यंत राहते. बर बर, तुझ्याकडे गावरान पण भेटतात. गावरांना देतो. बर बर, आणि हे पण देतो. बरं, ह्याचं बुकिंग करावं लागतं का कसं, म्हणजे कसं समोर येऊन समोर यायचं, शेळी बघायची, भाव ठरायचा. म्हणजे असं काय फिक्स ह्याचा भाव नाही? फिक्स भाव नाही. बर, आता 2 जर घेतले त्याच्यात कमी करायचं आपण सांगितल्यापेक्षा. सगळ्या जर नेल्या का मग आपल्या 1000-1500 घेतो शेळी माग आणायचं. म्हणजे जे आहे ते सत्य सांगतोय. बघा, एवढं सत्य कोणी सांगत नाही. ते सांगत आहे 1000 ते 1500 घ्यावं लागतं. आता कष्ट आहे, तिकून आणायच्या, शेतात चारायच्या, सगळ्या गोष्टीत. पण तुमच्यापर्यंत हे पोच करतोय, स्वतः सांभाळतोय. तुम्हाला जर वाटलं तुम्ही सांभाळू शकता, असा व्यवसाय करू शकता, ह्याला जोड आहे. कारण ह्याला सध्या मागणी आहे. आणि जर एखाद्याला वाटलं आपण दुग्ध व्यवसायामध्ये उतरायचं, जसं आपण गाय पाळतो, गायला खाद्य जास्त लागतं, ह्याला खाद्य कमी लागतं. तुम्हाला वाटतं घरी एखादी शेळी पाळायची, घरी दूध खायचंय, आणि शेळीचं दूध हे एकदम पौष्टिक आहे, त्याबद्दल काय सांगशील? दूध आपल्या शेळीवरच राहतं, गावरान शेळी. आणि ते पौष्टिकता नेमकं कसं आहे? पौष्टिक आपलं एकदम व्यवस्थित दूध राहते. नाही, आता बरेचसे लोक काय म्हणतात, शेळी ही 12 वनस्पती खाणारी जात आहे. 12 वनस्पती खाणारी जात. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं की शेळीच्या दुधाचा वास येतो. वास त्या आपल्या खाण्यावे. आता पहिल्यांदा कसं आहे, जास्तीत जास्त लोक आहेत का गाईचं म्हशीचं दूध खातात ना. शेळीचं दूध आहे का हे चांगलं आहे. काहीला कसं आहे वास येतो, काहीला असं आपलं खाण्यावर म्हणायचं पहिल्यापासून सवय. म्हणजे जर कंटिन्यू खाल्लं तर वास येत नाही. वास येत नाही काही. बर, आणि खाण्यासाठी एकदम पौष्टिक आहे. बरं, आता तू दूध खातो काय? खातो ना दूध. चहा पितो त्याचा. तुम्ही सगळ्या घरी ह्याच समजा. म्हणजे शेतकऱ्यांना गाय म्हैस जर एखाद्याला समजा पाळायची, गाय म्हणजे गरीबाची म्हैसच ही तुम्हाला सांगायची. म्हणजे ही बी शेळी बघत का दुसऱ्या येतात ते हिच्या शिंगावर जायचं नाही. हिचे दात पाहून घ्या. दात दाखव. बोलत राहा. कवळ्यात दात आहेत, आणखी कडदात करते. पण 1 ते 1.5 लिटर 2 टाइम दूध देते. बच्चा पिऊन 2 बोकडी तिच्या खाली. 1.5 लिटर. 1.5 लिटर. बर, करड पिऊन. या तिला कोण धरून आणलं एकटीलाच? हिचं धरण्याचं कारण एकच आहे, ह्या 2 शेळ्याच्या सगळ्या शेळ्या आहेत ह्याच्यातल्या. ही 5वी येताची. म्हणजे ही जे 4-5 पाठी ह्याच्यातच येत. ही ज्या पाठी म्हणजे पिवळा कांडा जानलाय का त्या सगळ्या ह्याच्यात पाठी येत. बर, आणि एक गुलाबी कांड्यावाल्या तिकडे एक टिकी शेळी म्हणून तिच्या पाठीत. आणि काळ्या आणि निळ्या कांड्यावाल्या वायल्या जागेवरती घेतात म्हणायचं. म्हणजे हिला आणलं तरच इकडे हे होती. हिला आणल्या होत्या आपण मग त्या आसपास. म्हणजे हिला आणलं की त्या पाठीमागे येतात, हिला येतील धरून आणायचं, बाकी ऑटोमॅटिक येतात. ऑटोमॅटिक येतात म्हणायचे. बरं, म्हणजे भारी नियोजन. म्हणजे त्याच्या इथं सगळ्या सोबतच आणलेली. बरं, ही फक्त पहिल्या लोट मधली आहे. ही खाली निघली होती म्हणून वापस आणून घातलेली म्हणायची. ही शेळी कच्ची नाहीये, लागेल पुन्हा 1.5 महिना झाले. आणि आता 2 महिन्यात येऊन जाईल. ही शेळी बिटल मधून क्रॉस केलेली म्हणायची. बिटल क्रॉस मधली ही. बरं, ह्यामध्ये पण आपण जसं बोकड युज करतो तशा शेळ्या तशा होते. बरं, आता तुझ्याकडे बकर कुठलं आहे सध्या ह्यामध्ये? ह्यातले आता तिकूनच लागून आलेले सगळ्या म्हणायचं. बकर हैदराबादी घ्यायचं म्हणून चालू आहे. आणि आता ह्यामध्ये एक बोकड दिसतंय, ते कुठलं जातीचं आहे? ते काठेवाडी जातीचं आहे. काठेवाडीच ते पण. ते बोकड आण बरं एकदा दाखवा आपण, काठेवाडीचं बोकड कसं असतं, काय असतं. बरं,
पहा शेतकरी मित्रांनो, आपण त्याची भैयाची जी मुलाखत आहेत, आपण जशाच तशी शेतामध्ये दाखवतोय. शेतामध्ये कसं चाऱ्याचं व्यवस्थापन आहे, कसं तो चारतो, डोंगरपट्ट्याचा भाग आहे आणि शेतामध्ये कुठलाही चारा ते जमत आहे, कुठलाही चारा स्वतः शेळ्या खात्यात. हे त्यांचं फार्मवरचं बोकड आहे. कुठे हे बोकड, हे बोकड आहे. हे जी आई विकून टाकलेली आहे, हा हा हे 4.5 महिन्याचं बोकड हा. आहे. 3.5 ते 4 महिन्यात म्हणायचं, हा पण 4.5 महिन्यात धरा. 4.5 महिन्याचे ती गावरानी का. हा हा. पहा शेतकरी मित्रांनो, काटेवाडी जातीचं जे बोकड आहे, 4 ते 4.5 महिन्याचं बोकड. पहा त्याची हाईट, त्याचं वजन आणि त्याचे पूर्ण तुम्ही जर बघितलं त्याची रचना बघा, शरीर रचना. 4 महिन्यात एवढं बोकड होतंय. आपल्या गावरांसारखंच आहे, पण त्याची तब्येत वगैरे एकदम जाम दिसते. तर अशा पद्धतीने हे काटेवाडीचं बोकड आहे. ज्यांना बोकड पालन करायचं, तब्येत बघा मित्रांनो, या बोकडाची तब्येत पाहा तुम्ही. त्याला खुराक जर दिला का हा आणखी ते एकदम टाईटच चालणार ते बोकड. पण ते शिंग मग आपण कटिंगच्या भावात देऊन टाकायचं बरं. ठरवलेलं त्याला. आणि त्याला खुराक म्हणजे काय, आता सध्या खुराक नाही का त्याला? त्याला सध्या खुराक कमी नाही म्हणायची थोडक्यात. हा हा. शेळीला पण एकच टाइम आहे, ती पण दूध देते म्हणून, बर. नाही तर 0 खुराक यांना. ही म्हणजे शेळी का, हा, ही शेळी करड पिऊन एका टायमिंगला 1 लिटर दूध देते. करड पिऊन किती करड तिला? हिला 2 करड आहेत. 2 पाच करड. बोकड. बर. पहा मित्रांनो, कशी एकदम जबरदस्त ही शेळी आहे. शेळीची रचना बघा तुम्ही, कशा पद्धतीने शेळी आहे. आणि खाली जर बघितलं तुम्ही, उंबराचा पाला खाली टाकलेला आहे. जवळपास उंबराचा पाला पूर्णपणे असा वाळलेला दिसतोय, तरी पण शेळी खातीये. तर असा झाडपाला खाऊन ही जगणारी जात आपण पाहतो. ह्याच्याविषयी सविस्तर माहिती. ही सर्वात मोठी शेळी, लांब लचक. हा हा. असे सगळ्याच असते तर, पण ही सगळ्यात मोठी म्हणायचं. आणखी सकाळी आपण सोडून आले तुम्ही पाहिजे, हा हा तर त्यांना पाणी नाही काही नाही, आणखी चारा पाणी आता थोड्या वेळाने पाजायचे. तर सकाळी दूध काढले हा. तरी तुम्ही खाली पाहू शकता मोटर ही जी घागर उभा राही नाही, ती रानात सवय नाही त्यांना. हा. बर. ती एक टाइम 1.5 लिटर दूध देते करड पिऊन. एक टाइम 1.5 लिटर करड पिऊन, म्हणजे सरासरी 1 लिटरच्या पुढे सगळ्या शेळ्या. 1 लिटरच्या सगळ्या पुढे राहतात. बर. ती गावरांची पहिला रूपाट आहे. ही जवळ निदान 7 महिने तरी असेल. ती जी हाईट ते काय गाभण आहे, ते आपण ते गावरान ठेवा म्हणून ठेवलेले. पण पळकुटी जात आली ही गावरान, काही जरी चालते, थांबत नाही काही नाही, कुंकडे निघून जाते. आणि आपली ती पहिला तांबडी तर दावली तुम्हाला ती त्याच्यातली, ही पहिल्याची येतात होती. त्याच्या खाली एक पाठ बोकड आहे. बर. म्हणजे गावरांमध्ये आणि काटेवाडीमध्ये फरक आहे म्हणायचं? फरक आहे. म्हणजे वजनामध्ये वजनामध्ये वजन वाढ होते यांची. आपण मग ह्यांना लावायला ते लोक आहे का 7 ते 8 महिने झाल्याची पाठ लावत नाहीत. आणि लावल्याच्या नंतर मग हे कान कापून टाकते त्यांची. म्हणजे ज्या दिवशी लावते त्या दिवशी म्हणजे लागवड केली. त्यांचं जे बोकड राहतो का कळपात, एवढा मोठा कळप राहतो त्यांचा, 100 ते 150 शेळीचा. त्या कळपामध्ये फक्त एकच बोकड दिसतो. अख्ख्या याच्यामध्ये एकच बोकड दिसतो. त्याला पण कधी संध्याकाळी जी त्याला पुढची नाडी बांधतात का, ही नाडी राहते त्याची खालची, त्याला दोरीने जाम करून टाकतात. बर. लगवीसाठी डायरेक्ट त्याला संध्याकाळी सोडतात. असं आहे का? हा. आणि सकाळ पुन्हा बांधायचा, रातभर मोकळा राहतो तो. मग एक त्यांचा माणूस असतो, असा मोठा माणूस. ते माणूस आता त्याला वय वाटलं ही पाठ लागायला लागी झाली, हिचं वय आता झालंय लावायला लागी. मग ते एका ह्याच्यात घालायची खांडात, म्हणजे 10-10चे टप्पे केलेले राहतात त्यांनी. सोडताना एकत्र सोडते ते लोक. 10-10चे टप्पे केलेले राहतात. 10-10 पाठी, त्या 10 पाठी ठेवायच्यात. त्या टप्प्यात ते बोकड सोडायचं. ती बी अशी नाही की काठेवाडीच बोकड वापरतात म्हणून. ते शिरोई पुन्हा हैदराबादी बोकड वापरतात जास्तीत जास्त. आणि काठेवाडी तर त्यांचा राहतोच कायम स्वरूपीचा एक. बर. मग ते क्रॉस तसे पिल्ले तयार होत नाहीत का? काठेवाडीच कशी होतील मग? काठेवाडी होते तर काही शेळीवर काही जाते तर, जे असे क्रॉस मधूनच चालू आहे आता त्यांचं बी. क्रॉस मधून बी विकायचे समजा? हा, विकायचं. बर. काठेवाडीचं वजन भरपूर राहतं. आणि ते बोकडचं वजन मग क्वालिटी पिल्ल होत चालते, पुढे पुढे वंशावळ वाढतच चालते. बरं. तुला कुठलं बोकड आणायचं म्हणलं ह्यामध्ये? हैदराबादीच. हा. आता दुसऱ्या लॉट मध्ये आणणार तू? दुसऱ्या लॉट मध्ये 100%. बरं. आणि आता तुझ्याकडे जे आहे ते छोट आहे समजा? छोटे. त्यांनी काय हे होत नाही समजा? त्यांनी नाही म्हणायचं, ते इकायसाठी ते शिंग मोडत. बर बर. अजून काय सांगतात बरं ह्या शेळ्याविषयी, काय माहिती समजा? आता शेळ्याविषयी नोकरी आपली पोर कंपनीचं ते काम करते. मग आता मायाच व्हायचे काही गेलेले तर
तर मी हे शेळ्याच आपलं जर धरलं 40 रुपये लिटरनी दूध, हा 10 लिटर तर इझी जातं ह्यांचं सगळ्याचं. हा तर 400 रुपये रोजचं दुधाचं, हा म्हणजे 10 ते 12 हजार रुपये महिन्याचे. हा तर 12 हजार आपले 10 धरा. हा तर जे लोक तिकडे राहून खाऊन पिऊन 10-15 कमायचे का, हा ते आपली इथं सुखासुखी शेळ्याच्या व्यवसायामधून दुधाची पण होते. हा आणि दुधाचं ही शेळी अशी चांगली नव्हती ओरिजिनल दुधाला. तिकडे काही आशा पण भेटते, एका टायमिंगला 3 लिटर दूध देते आशा बी. हा पण दाम जास्त टाकावं लागतो ना, हा. ते लोक वंशावळीतले इकित नाहीत. हा मग आपण दाम जर दिला तर ते विकतात, आणि दाम जर नाही जर दिला तर नाही. हा त्यांचं मग मत कसं राहतं, हा पुढे एक अशी तयार करता येईल, पैसे येतात आता खर्चा पाण्याला त्यांचं बी. हा ते गुजरात म्हणजे काठेवाडी शेळीचा समुद्रच आहे, 2 वर्ष संपून जाईल माझा असा अंदाज आहे. पहिल्यांदा जायचो का, हा पहिले 6 महिन्यापूर्वी गेलतो का मी, हा त्या टायमिंगला आहे का कुंकडे बघितलं तर शेळ्या होत्या. हा आता कमी कमी होत चाललेत, कुणी जातंय घेऊन येतंय विकायसाठी. हा आपले लोक 40 गावला तिथं, ते लोक काय करतात, हा 4 खाट्या, हा 10 आश्या, हा 1-2 दुधाच्या घालणार. बर आता मला पण 2 खाट्या म्हणजे निघल्या, आपलं बाय चान्स नशीब. हा तर मी पुढच्या विकल्या होत्या त्या हा 24,500 ला. हा तर ही शेळी बा, हा ही शेळी खाटी निघली, हा त्यांनी आणून घातली हा ना. तर म्हणलं काय अडचण नाही, आणून घाला. हा दुसरी शेळी एक उभे शेगा शेळी आहे, हा ती नेतो म्हणले. हा नाही म्हणलं आता आपण ग्राहकाला आपण नाराज पण करू शकत नाहीत ना. हा बरोबर आहे. हा शेळी मग घेऊन गेली ती. बर, आता तू बोलता बोलता सांगितलं की 12,000 रुपये तुला निश्चित दुधातून भेटतात. भेट बाकी व्यवसाय, बाकी मग व्यवसाय तुझ्यासारख्या तरुणांना काय संदेश देशील बरं? तरुण शेळी पालनात नाही तर कोणत्या तरी धंद्यात उतरलंच पाहिजे. हा शेळी पालन पण योग्यच आहे. हा आपली लोक गावरान करतात ना, हा तर ह्याच्यात डबल नफा आहे म्हणायचं. दुधाचा हाही आहे हा आणि ह्याचा पण हाही आहे. बर, आणि मटन मांस तर ह्यांचं जास्त चालू आहे म्हणायचं. हा हा खाटी जरी शेळी जर ऐकायचं जर झालं तर 14,000 रुपये व्यापारी कवा देतो ह्याचा. ही शेळी समजा खाटी आता जर विकायची म्हणलं तुला 14-15 हजार रुपये 14-15 हजार रुपये कधी विकतोय, कधी बी आणि गाभण तर समजा पैसे डबल. डबल भेटणार. हा बर, गाभण राहिलं ही शेळी अशी एकदम तयारच दिसणार. कासाला कास आताच खाटी येते, तुम्ही पहा कास कशी येते. हा हा गाभण राहिले एकदम तोलावच्या येणार ते कासाला. हम्म, तोलावरले पण बकऱ्या आहेत आपल्याला हम्म, विकायला असतात ते. बर. आता समजा काही शेतकऱ्यांना ह्या खरेदी करायच्या, तुझ्याकडे जर यायचं असेल तर कसं पद्धतीने यावं लागेल? त्यांनी आधी यायचं, हा आपली शेळी पाहिची, त्यांना आवडल्या, हा योग्य किमतीत जर योग्य वाटलं तर त्यांनी आपलं सुविधा पण करू त्यांची. म्हणजे नेण्याची. त्यांनी 4-5 जर घेतले तर 1-2 मग सुविधाला आपल्याला नाही परवडायचं. हा हा 4-5 जर एकदाच घेतले, त्यांनी 4-5 जण मिळून येऊन 4-5 घेऊन द्या. हा एकच पट्टी करूत आपण सगळ्या शेळ्याची. सगळ्या शेळ्याची सगळ्या शेळी त्यांची कोणची धरून द्या, हा एकाच पट्टीत लावत सगळ्या शेळी. बर. शेतकरी मित्रांनो, ह्या भयाची यशोगाथा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहितली. कसं त्याच्याकडे काटेवाडी जातीचं जे शेळी पालन आहे कशा पद्धतीने चालतं, त्याचं विक्री व्यवस्थापन कसं, त्याचं चारा व्यवस्थापन कसं, संपूर्ण हकीकत पाहितली. त्याचं शेळी पालन डोंगरपट्ट्याच्या भागामध्ये आहे. गावाचं नाव बरगवाडी, बरोबर आहे ना? बरगवाडी गावामधला हा भैया आहे. आणि मस्त त्याचं फार्म पण आहे. पण आपण त्याची शेतामध्ये मुलाखत घेतली, कारण त्याच्या शेळ्या चारताना आपल्याला दाखवायच्या होत्या. त्याच्या फार्मची मुलाखत आपण नंतर पाहणार आहोत. फार्मवर कशा पिल्ल्याचं व्यवस्थापन आहे, कशा गावाने आहे, संपूर्ण आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार, दुसऱ्या पार्टमध्ये. पण या पार्टमध्ये आपण त्याची संपूर्ण हकीकत पाहिली. तर अशा पद्धतीने हे शेळी पालन आहे, कसं फायद्याचं आहे, ही जी जात आहे कशा पद्धतीने आहे, ह्याची रचना कशी आहे, शेळीची किंमत किती आहे, संपूर्ण माहिती तुम्ही ऐकलेली. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला एक कमेंट करा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय समजलं नाही, नवीन व्हिडिओमध्ये काय पाहिजे, किंवा तुम्हाला काय प्रश्नाची उत्तरं पाहिजेत, संपूर्ण माहिती आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण काही गोष्टी राहतात त्या आम्हाला कमेंट करा, ते आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना काटेवाडी जातीमध्ये शेळी पालन करायचंय. अशीच माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येत असतो. संपूर्ण मुलाखत आपण भयाची पाहितली. तर चला मित्रांनो, थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.